तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमनला आता नागराज तिकडनं घेऊन चाललेला असतो, कारण त्याला आता माहिती असतं की तिकडे आता सायली आणि अर्जुन लोकेशनला पोचले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ऑलरेडी हवालदार पोचलेले असतात. त्यामुळे आता त्याला तिकडनं सुमनला हलवायचं असतं, कारण सुमनचं लोकेशन हे गॅरेज दाखवलेलं असतं, पण गॅरेजच्याच बाजूला ना एक पडकी अशी खोली असते. त्यामुळेच ना आता तिथे ठेवण्याचा निर्णय आता नागराजने घेतलेला असतो. सुमनला उचलून तो बाजूच्या एका छोट्याशा घरामध्ये आणतो. ते घरसुद्धा इतकं काही खास नसतं, सगळीकडे नुसता पसारा पडलेला असतो. तिथे खुर्ची ठेवलेली असते, त्या खुर्चीवर येऊन तो सुमनला झोपवतो. सुमनचे हात पाय दोन्ही बांधलेले असतात, म्हणजे सुमन जरी शुद्धीवर आली तरी ती हलू शकणार नसते. त्यानंतर आता जेव्हा नागराज खिडकीतनं बाहेर बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे तर आता सायली आणि अर्जुनसुद्धा येऊन पोचलेले आहेत. सायली अर्जुन पोचलेले आहेत म्हटल्यावर त्यांना आता संशय येऊ लागतो आणि त्याच वेळेला आता नागराज घाबरतो. नागराज म्हणतो की आता काही झालं तरी महिपतची सुटका मला लवकरात लवकर करावी लागेल, नाहीतर आता अजूनच प्रॉब्लेम होऊ शकतो. असाच विचार ना आता मात्र तो करत असतो. सुमनला तर सेफ केले, पण आता सुमनला सेफ करून नुसतं उपयोग काय आहे, तिकडनं महिपतला सुद्धा हलवायचं आहे ना. मग महिपतला हलवण्यासाठीच त्याच्या आता काही ना काही कुरघोड्या ज्या आहेत त्या सुरू असतात. मग तो विचार करतो की नाही, इथे आता जास्त वेळ थांबून चालणार नाही, लवकरात लवकर मला जावं लागेल. आणि असं बोलून आता लवकरात लवकर इकडनं सटकूया असा विचार करूनच तो आता तिकडनं बाहेर पडतो आणि त्याला लवकरात लवकर तिकडनं या महिपतला हलवायचं असतं. आता ह्या लोकेशनला बरोबर सायली अर्जुन येऊन पोचलेले असतात. त्या लोकेशनला सायली अर्जुन जेव्हा येतात तेव्हा इकडे तिकडे पाहू लागतात, कारण त्यांना ना तिकडची हालचाल थोडी वेगळी वाटत असते. आणि हेच लोकेशन सुमन काकूंच्या मोबाईलचं आहे, म्हणजे सुमन काकू इथेच कुठेतरी असणार आहे असा विचार ना ते दोघंही जण करत असतात. आणि सगळीकडे आता शोधाशोध सुरू असते. जेव्हा ते सगळीकडे शोधाशोध करत असतात तेव्हा मात्र इकडे महिपत नागराजला म्हणत असतो की काय रे ना, मला आता नागोबा तू कुठे घेऊन चाललायस. नागोबाला एकतर घाई झालेली असते, कधी ह्याला काय सांगू काहीच त्याला कळत नसतं. पण नागोबाला आता लवकरात लवकर महिपतला तिथून हलवायचं असतं आणि त्यासाठी त्याची तगमग सुरू असते. त्यातच महिपत ना जोरजोरात ओरडत असतो. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉसिबल आता नागराजसाठी झालेल्या असतात. नागराज त्याच्या तोंडात बोळा कोंबतो, तरीसुद्धा आता तो बोळा असूनही महिपत जोरजोराने आवाज करतो. म्हणजे महिपत ना जोरजोराने आवाज यासाठी करत असतो की जेणेकरून बाहेर त्याची माणसं थांबलेली आहेत त्यांना तरी निदान कळायला हवं, म्हणूनच तो आवाज करत असतो. पण तो जेव्हा आवाज करतो ना तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन यांनासुद्धा तो आवाज येऊ लागतो. मग तेही विचार करतात की या साईडने कुठून तरी आवाज आला आहे, मग त्या दिशेने ती लोक जाऊ लागतात. इथे महिपतचा आवाज करणं काही थांबत नसतं आणि म्हणूनच महिपतच्या तोंडात ना गोळा कोंबायचं काम ना आता मात्र प्रिया मागून येते आणि करते. प्रियाने हुडी घातलेली असते ब्लॅक कलरची आणि त्याचसोबत ब्लॅक कलरचा त्याला अटॅच असा मास्कही असतो. तर आता प्रिया नागराजला म्हणत असते की चला आपल्याला हालचाल करायला हवी ना, सुमनला हलवलंय ना, मग आता हाच राहिला आहे, ह्यालाही आपण हलवूया. आणि त्याच वेळेला जेव्हा ती लोक त्याला बघायला जातात तेव्हा मात्र आता जमतही नसतं, इतका जड जो आहे तो झालेला असतो. आणि महिपत आता बोलत असतो की काय चाललंय तुमचं, मला काय इथे अडकून ठेवलंय तुम्ही. आणि तो खूप जास्त संतापलेला असतो. त्यातच आता प्रिया विचार करते की ह्याची जर बडबड थांबली नाही तर आपण 12च्या भावात जाऊ, त्याच्यापेक्षा नाही ह्याचं तोफडा बंद करायला हवा. म्हणूनच आता त्याला गुंगीचं औषध वगैरे द्यायचं आता त्यांचं ठरत असतं, कारण जेव्हा तो शुद्धीत असतो आणि प्रिया आणि नागराज महिपतला घेऊन चाललेले असतात तेव्हा मात्र आता महिपत हा आवाज करत असतो आणि अगदी सायली आणि अर्जुन दारापाशी येऊन पोचलेले असतात. जर ते दार उघडून तोडून जर ते दोघंही जण आतमध्ये आले तर आपलं भांडं फुटणार हेही माहिती असतं. म्हणूनच प्रिया आता नागराजला म्हणते चला पटकन हातपाय चालवा, आपल्याला काही झालं ना तरी घेऊन जायला हवंय, पटकन पटकन उठा आणि सगळ्या काही हालचाली करा असं देखील म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रिया विचार करते की तुम्ही ह्याला हँडल करा, मी बघते आता कसं मॅनेज करायचं ते. आणि असं बोलूनच ना ती आता
त्या नागराजला महिपतला सांभाळायला सांगते. तर नागराज वैतागलेला असतो, कारण नागराजला ना आधीच हा महिपत सांभाळायला जात नसतो आणि त्यातच या महिपतची चाललेली बडबड आणि या सगळ्या गोष्टी. मग आता तिथे सायली अर्जुनसुद्धा येऊन पोचलेली आहे. जर त्यांनी हा दरवाजा उघडला तर आपलं काय, ही सुद्धा भीती आता त्याला वाटत असते आणि म्हणूनच ना आता ते खूप जास्त घाबरलेले असतात. काहीच कळायला मार्ग नसतो की काय झालं आहे नेमकं. मग प्रिया म्हणत असते की थांबा, जरा थांबा, तुम्ही ह्यांना पकडा. मग काय, प्रिया चतुर आहे ना. प्रिया लगेच बाहेर जाते आणि प्रिया बाहेर जाऊन मुद्दामून सायली अर्जुनला तिकडनं हलवायचा प्रयत्न करते, जेणेकरून नागराजला महिपतला तिथून बाहेर काढता येईल. आणि त्यासाठी ती आता प्लॅनिंग करू लागते. नागराज तिला म्हणत असतो की आता मला एकट्याला सोडून तू कुठे चालली आहेस, ह्याच्याबरोबर तुला माहिती आहे ना आपल्याला ह्याला हलवायचं आहे आणि तुझं काय चाललं आहे. त्यावर आता ती त्याला म्हणते की मला माहिती आहे त्याला हलवायचं आहे, पण तोपर्यंत तू सांभाळ, बाकीची हँडल अवस्था जी काही बाहेरची आहे ना, जे काही करून ठेवले ते बघते मी कसं काय करायचं आहे ते. असं म्हटल्यानंतर प्रिया जी आहे ती मागच्या दारानं बाहेर पडते. जशी ती मागच्या दाराने बाहेर पडते तशी मात्र आता ती मुद्दामून ना त्या घराकडे कोपऱ्यात उभी राहून वाचवा, मला वाचवा असं बोलते. वाचवा वाचवा हा आवाज आल्याबरोबर खूपच जास्त टेन्शन ना इथे असणाऱ्या या अर्जुनला आलेलं होतं. अर्जुन आणि सायली विचार करतात की नक्कीच सुमन काकू असतील आणि सुमन काकूंवर काहीतरी संकट आलं असेल. चला आपण त्या दिशेने जाऊया. मुद्दामून त्या दिशेने इकडे हा आवाज दिलेला असतो प्रियाने, जेणेकरून ती लोक या दिशेला यायला हवीत आणि त्या गॅरेजपासून लांब जायला हवीत, जेणेकरून नागराजला महिपतला तिकडनं व्यवस्थितपणे हलवता येईल. यासाठी त्यांचं ही सगळं प्लॅनिंग होतं आणि ही सगळं प्लॅनिंग नागराजलाही माहीत नव्हतं. पण प्रिया ना ही खूप जास्त हुशार आहे, चतुर आहे. तिला ज्या गोष्टी करायच्यात, कशा मॅनेज करायच्या ना त्या बरोबर कळतात. इकडे मात्र आता महिपतला घेऊन जायची सोय आता ऐनवेळेला प्रियानेच करून दिलेली असते आणि म्हणूनच आता नागराजलाही त्याचं काम सोपं होतं. नागराज जो आहे तो महिपतला उठवतो आणि महिपतच्या खांद्यावर हात ठेवून महिपतला तो घेऊन चाललेला असतो. महिपतला गुंगीचं औषध प्रियाने दिलेलं असतं, जेणेकरून महिपतचा आवाज बाहेर कोणाला ऐकू यायला नको. आता प्रियाच्या आवाजाच्या दिशेने सायली अर्जुन पळत पळत तिकडे जात असतात. सायली अर्जुन म्हणतात की नाही, या दिशेने आवाज आला आहे, तिकडनं कोणीतरी गेले, थांबा आपण तिकडे जाऊया. आणि असं बोलून आता त्यांची हालचाल होत असते आणि इकडे तिकडे त्यांची हालचाल होत असतानाच विचार येतो की काय चाललं आहे हे. मग आता प्रियाना त्या गाडीच्या मागे मुद्दामून लपून राहते, जेणेकरून तिला कोणीही बघायला नको. एकदमच हुशारीने प्रिया हे काम करत असते. प्रिया आता विचार करते यांना गॅरेजपासून बरंच लांब आणलं आहे आणि मग काय तिकडनं नागराजला महिपतला पळवणं सुद्धा सोपं झालं असेल, असाच विचार ना आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. खरंच ना या पोलिसांपेक्षा, या वकिलापेक्षा सुद्धा या प्रियाला खूप जास्त डोकं आहे आणि त्या डोक्याचा वापर ती अगदी परफेक्ट करत आहे. त्याच तुलनेत इकडे मात्र आता सायली अर्जुन पोलीस काहीही करत नाही आहेत. म्हणजे इकडे तिकडे फक्त त्या सुमनचा आवाज का आलाय असा विचार करून ते इकडे तिकडे फिरत असतात. तर प्रियाना त्या मातीच्या ढिगाऱ्याच्या मागे लपलेली असते, जेणेकरून तिला कोणीही बघू नये, म्हणूनच ती आता तिथे लपून बसलेली असते. त्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन म्हणतात की त्या दिशेने कोणीतरी पळत गेलं आहे. मग आता त्या दिशेने सायली आणि अर्जुन पळायला लागतात. इकडे आता प्रिया पुन्हा एकदा तिथे आलेली असते आणि प्रिया नागराजला म्हणते, बघितलं का मी होती म्हणून शक्य झालं ना, बघितलं ना सगळं मॅनेज. नाही तर तुम्ही आता बघा, त्या महिपतला आणि त्या सुमनला बांधून ठेवलं आहे, तर आता इथेच ठेवायला हवं, नाही तर आपली वाट लागेल आणि जर महिपत सुटला ना तर संपलोच आता. असं बोलूनच ना इकडे मात्र प्रिया ही नागराजला समजवत असते, त्याला बोलत असते. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया आणि नागराज हे दोघंही जण त्या रूममध्ये जातात. इकडे अस्मिता जी आहे तिला बरं वाटत असतं, म्हणजे थोडा राऊंड मारून तिने आलेली असते, म्हणून तिला आता थोडं का होईना बरं वाटत असतं आणि म्हणूनच आता कल्पना अस्मिताला घेऊन तिच्या रूमपर्यंत आणून सोडते. अस्मिता ही म्हणत असते की मम्मा जरा बाहेर फिरल्यामुळे बरं वाटलंय, मोकळ्या हवेत आल्यामुळे. मग आता कल्पना तिला म्हणते की जा बाळा, रूममध्ये जाऊन आराम कर. अस्मिता रूममध्ये येते आणि पाहते तर काय, सचिन अजूनही तिच्या रूममध्येच असतो.
मग आता ती विचार करते की हा सचिन अजून इथे काय करतोय. सचिनला ती म्हणते तुला सांगितलं होतं ना माझ्या रूममधनं निघून जा, गेस्ट रूममध्ये जा. मग आता किती दिवस तू माझ्यापासून अशी लांब लांब पळणार आहे असं सचिन अस्मिताला बोलतो. अस्मिता म्हणत असते की मला ना तू समोरही उभा नकोयस जा, तरीसुद्धा तू तिला हात लावायचा, टच करायचा सगळीकडे प्रयत्न करत असतो. पण अस्मिताला राग येत असतो. अस्मिता म्हणते की तुला आता कळतंय का माझ्या जवळ राहायला हवं या सगळ्या गोष्टी. जेव्हा मला फसवून तुझ्या गर्लफ्रेंडकडे जात होतास, मला खोटं सांगत होतास की मी दिल्लीला मिटिंगला जातोय, चेन्नईला मिटिंगला जातोय, माझे इथे काही काम आहे, आणि हे सगळं खोटं बोलून तू तिच्यासोबत राहत होता, तेव्हा नाही का तुला माझी आठवण आली आणि आता तुला माझी आठवण येते का? चालतं हो इथून, हातही लावू नको म्हटलंय ना, नको लावूस हात. आणि असं बोलून ती त्याचा हातही झिडकारून लावत असते. पण त्यावेळेला तो तिचा हात धरून तिला समजावत असतो आणि या सगळ्या गोष्टींना अस्मिताला सहन होत नसतात. अस्मिताला त्रास होत असतो, कारण अस्मिताला डॉक्टरने ऑलरेडी सांगितलं आहे की स्ट्रेस घ्यायचा नाही. इकडे मात्र आता अस्मिता आणि सचिन बोलत असतात. त्याच वेळेला सचिनचा धक्का अस्मिताला लागल्यामुळे अस्मिता लगेच खाली कोसळते. अस्मिताच्या पोटाला लागतं. अस्मिता खाली कोसळल्यामुळे आता सचिन मात्र तिला उठवायचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच कल्पनाही तिथे येते आणि कल्पना बघते तर काय, अस्मिता खाली पडलेली आहे. त्यामुळे आता कल्पना धावत पळत सचिनकडे जाते आणि सचिनला म्हणते की तुला मी म्हटलं होतं ना की माझ्या मुलीपासून लांब राहा, का पुन्हा तू इथे येतोयस? तुला म्हटलं होतं गेस्ट रूममध्ये जा. मग आता खूप जास्त असह्य झालेलं असतं अस्मिताला. एकतर ती प्रेग्नंट आहे, त्यात ती खाली पडली आहे. मग आता कल्पना तिला पाणी वगैरे पाजत असते, पण पाणी घ्यायलासुद्धा तोंडामध्ये ती तयार नसते, कारण ती बेशुद्ध होते. मग आता कल्पना ही प्रताप यांच्या साह्याने अस्मिताला बेडवर टाकते आणि त्यानंतर मात्र आता अस्मिताच्या डोळ्यावर पाणी शिंपडून सुद्धा अस्मिता काही शुद्धीवर येत नसते. मग आता हिला काय झालं असेल, आपण अश्विनला बोलवायला हवं, थांबा मी अश्विनला कॉल करते. आणि असं बोलून आता कल्पना जी आहे ती अश्विनला कॉल करायला जाते. इकडे सायली अर्जुनला सुद्धा आता या गोष्टी सांगायला हव्यात, कारण सायली अर्जुनला सुद्धा अस्मिताची खूप जास्त काळजी वाटत असते. इकडे सायली अर्जुन सुमनला शोधायला गेलेले असतात, पण प्रियाने त्यांना जो काही चकवा दिलेला असतो ना, त्यामुळे आता ते लोक तिकडं निघतात. पण आता त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतं की ही लोक मुद्दामून तर आपल्याला चकवा देत नसतील ना, म्हणजे आपण सुमनपर्यंत पोचू शकतो. म्हणून एक काम करूया, त्यापेक्षा आपण ना पटकन जाऊन ना बघूया की तिथे कोणी आहे का. नक्कीच गॅरेजमध्ये सुमन काकू असतील. इकडे मात्र पूर्णाची आता म्हणत असतात की या प्रियाला एक काम सांगितलं ना तर तेही करता येत नाही. तिला म्हटलं होतं की चपात्या करून घे, पण हे सगळंसुद्धा विमलवर टाकून गेली. तेवढ्यातच कल्पना बेडरूममधून बाहेर आलेली असते. किचनमध्ये येऊन ती आता अस्मितासाठी लिंबू पाणी वगैरे बनवत असते, जेणेकरून लवकर तिला शुद्ध यायला हवी. मग पूर्णाची विचारते कल्पनाला की काय झालं आहे. कल्पना घडलेला सगळा प्रसंग सांगू लागते आणि कल्पनाने सांगितलेला प्रसंग ऐकून पूर्णाजीला सुद्धा धडकी भरते, कारण त्यांना सुद्धा आता खूप जास्त काळजी वाटत होती. आणि आता अचानक हे सगळं घडले म्हटल्यावर आता काय करायचं, डॉक्टरांना तर बोलवले, अश्विनला बोलवून घेतले, असं देखील कल्पना बोलत असते. इकडे महिपत आणि त्याचसोबत सुमन हे बेशुद्ध असतात. हे नागराज आता प्रियाला सांगत असतो, पण आता महिपतचे पाय हे मोकळे असतात. महिपतचे पायसुद्धा बांधून ठेवायला हवेत, खुर्चीला नीट सगळं काही पॅकिंग करायला हवं. तर आता प्रिया म्हणत असते सुमनकडे बघून, काय हो तुम्ही तुमच्या बायकोची काय अवस्था करून ठेवली आहे, खरंच ना एकदम बेकार अवस्था झालेली आहे. त्यावर मात्र नागराज हा प्रियावर ओरडतो, आणि तू काय मला सांगत बसलेस या सगळ्या गोष्टी, ती आहे ना तशीच दिसते, काही तिची वाईट अवस्था मी केलेली नाही आहे. मग आता काय करायचं आहे, ह्यांना बांधून ठेवायचं आहे ना, मग ह्यांची सोय पाणी कशी होईल ते नंतर बघूया. आता ह्यांना बांधून ठेवायचं म्हणजे ठेवायचे. मग आता सुमनला सुद्धा प्रिया बांधत असते, तर दुसरीकडे नागराजला आता महिपत बांधत असतो, म्हणजे त्यांची काही झाली तरी सुटका व्हायला नको. पण इथे आता एक मोठा ट्विस्ट असतो, तो म्हणजे सुमन जेव्हा अचानकपणे डोळे उघडते तेव्हा ती समोर उभ्या असलेल्या या प्रियाला पाहते, आणि त्याच वेळेला ती विचार करत असते की ही तन्वीच आहे ना. मग त्यावेळेला आता प्रियाच्या लक्षात येतं की हिला तर शुद्ध येते, त्याबरोबर ती मास्क घालते, म्हणजे हिला कोणी बघायला नको आणि कोणी कळायला नको, म्हणूनच तिने फक्त तोंडाला मास्क लावलेलं असतं.
जेव्हा ती मास्क लावते तेव्हा ती पुन्हा एकदा सुमनला बेशुद्ध करते. दुसरीकडे आता इकडे अस्मिता अजूनही विचित्र अवस्थेत अडकलेली असते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच भाव असतात, कारण तिला आता काहीच नकोसं झालेलं असतं. तिला मात्र आता पूर्णाची त्यासोबत प्रताप या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात. थोडंसं पाणी तरी पिऊन घे बाळा, म्हणजे तुला बरं वाटेल, असं देखील कल्पना आता म्हणत असते. पण तरीसुद्धा ऐकायला काही तयार अस्मिता नसते. आता अस्मिताला चेकिंग वगैरे केलं जातं तेव्हा अस्मिताला स्ट्रेसमुळे हे सगळं झालं आहे असं आता अश्विन सांगू लागतं. तुम्हाला सांगितलं आहे ना, तिला जास्त स्ट्रेस देऊ नका, त्यामुळे तिच्या शरीरावर या सगळ्याचा परिणाम होतो आहे. अस्मिताची अवस्था बघून ना पूर्णा आजी त्याचसोबत कल्पना खूप जास्त बिथरलेले असतात, कारण अस्मिताला सारखी बेशुद्ध हरपून जाते, म्हणजे शुद्ध हरपलेली असते तिची. आणि त्यावेळेला आता अचानकपणे अश्विन आलेला असतो, त्यामुळे तिला इंजेक्शन वगैरे देतो, त्यामुळे तिला आता थोडं बरं वाटत असतं. तर इकडे आता सायली अर्जुन बरोबर त्या गॅरेजकडे येऊन पोचलेली असतात. मग आपण त्या गॅरेजमध्ये जाऊन नीट चौकशी करूया असं त्यांचं सुरू असतं. तर इकडे मात्र आता अश्विन म्हणत असतो की अस्मिताला जास्तीत जास्त खुश ठेवायची गरज आहे. तिला कसलं तरी दडपण आहे आणि त्या दडपणाखालीच तिचे हे सगळे हाल होत आहेत. मग दडपण दुसरं कोणतं? तिचा तो नवराच प्रत्येक वेळेला तिला त्रास देतो आणि त्याच्यामुळेच हे सगळं होतं आहे. सचिनला आता काही दिवस का होईना अस्मितापासून लांब ठेवायला हवं, तेव्हा जाऊन अस्मिताची तब्येत बरी होईल. अस्मिताची डिलिव्हरी जवळ आलेली आहे आणि ह्याचे सगळे असे परिणाम ना बाळावरही होऊ शकतात असं देखील अश्विन बोलत असतो. आता जिथे एवढे दिवस महिपतला आणि त्याचसोबत त्या सुमनला बांधून ठेवलेलं होतं त्या लोकेशनला, त्या गॅरेजला बरोबर सायली अर्जुन पोलिसांना घेऊन पोचतात. आता तिकडे काही भेटतंय का हे बघत असतात. पण आता तेवढ्यातच ना तिथे टेबलवर ठेवलेला एक पेपर सापडतो, ज्यामध्ये भजी वडापाव हे सगळं काही गोष्टी नागराज महिपतसाठी घेऊन येतो. आणि जेव्हा त्याला ते सापडतं तेव्हा तो म्हणतो की ह्यावर तर कालचीच डेट आहे, म्हणजे हा कालचाच पेपर आहे. म्हणजे सुमन काकूंना जेव्हा आतमध्ये टाकले तेव्हापासून घडलेली ही घटना आहे. मग आता नक्की सुमन काकूला इथं बांधून ठेवलेलं असणार आहे. त्यांना दोर वगैरे सुद्धा सापडतो, पण आता सुमन काकू कुठे गेले असतील हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्याच वेळेला टेबलवर खाल्लेलं जे काही कागद वगैरे असतात ना ते सुद्धा अर्जुन हातात घेतो आणि त्यावरची तारीख वगैरे पाहतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की नाही, हे सगळं काही कालचंच आहे, कारण त्याला स्मेलही येत असतो आणि या सगळ्या गोष्टीवर ना त्याने अचूकरित्या या सगळ्या गोष्टी ओळखून घेतलेल्या असतात. आता मात्र मग सुमन कुठे गेली? आता सुमन कुठेही सापडत नसते, पण त्यांना ती चिठ्ठी सापडलेली असते, म्हणजे कागदाचा बोळा, ज्यामध्ये वडापाव वगैरे त्या नागराजने आणलेला असतो. त्यावरून सायली आणि अर्जुन आता तर्क लावत असतात की नक्की सुमन काकूंना इथे ठेवलं असेल आणि हे सगळं कारस्थान नागराज काकांचंच आहे. पण आता त्यांना पुढे जाऊन सुमनलाही शोधायचं असतं, कारण तिथून सुमनची हालचाल त्यांनी केलेली असते, म्हणजे आपण इथे पोचणार आहे हे बरोबर कळलं होतं, म्हणून त्याआधी सुमन काकूंना हलवलं गेलं आहे. मग आता इन्स्पेक्टर सावंत देखील सांगत असतात की या सगळ्या मुळाशी आता कोणीतरी आहे आणि या सगळ्याचा शोध तर घ्यायलाच हवा. आणि सायली अर्जुनला माहिती असतं की या सगळ्या मुळाशी नक्कीच हा नागराज काका आहे आणि नागराज काकाला कळलं असणार आहे की आपण या सगळ्याचा शोध घेतोय आणि म्हणूनच तर त्यांनी सुमन काकाला तिथून हलवलं आहे. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं आता महिपत ना त्या गुंडाच्या मार्फत तो सुटतो आणि महिपत आता नागराजला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला मुद्दामून धमकावू लागतो. मग नागराजही घाबरतो की महिपतकडे मोबाईल कसा आला, पण महिपतने आपल्या फंटर लोकांना हाताशी घेऊन मस्तपैकी स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि वर तो आता नागोबाला धमकी देत असतो. आता नागोबाचं सुद्धा काही खरं नाही. बरोबर या महिपतने तिथूनच पळ काढलाय, पण त्या सुमनचं काय यार? सुमन तर अजून तिथेच असेल ना, की फक्त महिपतने पळ काढलाय, महिपतने सुमनला सुद्धा सोडवलंय का काय माहिती, पुढील भागातच कळेल आपल्याला. आणि दुसरीकडे आता कल्पनाने या सगळ्या गोष्टी अर्जुनला फोन करून सांगितलेल्या असतात की अस्मिताची तब्येत ठीक नाही आहे, अस्मिताला त्रास होतो आहे, अस्मिताने स्ट्रेस घेतला आणि सगळं त्या सचिनमुळे. मग आता अर्जुन म्हणतो की मी आलो ना तर त्या सचिनला घरात बिलकुलही ठेवणार नाही, मला तो माणूस घरात नको आहे, मला वैताग आला त्या माणसाचा, आम्ही येतो पटकन, असं बोलूनच आता अर्जुन फोन ठेवतो आणि सचिनबद्दल पुन्हा एकदा ज्या काही घटना घडल्या आहेत त्या सगळ्या काही सायलीला सांगू लागतो. तर सायली बोलते की आता आपल्याला अस्मिताताईंकडे जाणं खूप जास्त गरजेचं आहे, त्यांना आपली गरज आहे. आणि म्हणूनच आता सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा घरी जायला निघतात. दुसरीकडे सचिन जो आहे तो पुन्हा या सगळ्या अवस्थेतसुद्धा अस्मिताच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो आणि मग या सगळ्या गोष्टीचा त्रास
प्रताप यांना होतो, कारण प्रताप हे म्हणत असतात की तुला सांगितले माझ्या मुलीपासून तू लांब राहायचं. अक्षरशः प्रताप आता त्याला घराबाहेर काढतात आणि त्यानंतर मात्र खोलीचं दार लावून घेतात, कारण त्यांनाही वाटत असतं ना की त्यांच्या मुलीला काही होऊ नये, म्हणून त्यांनी धमकी दिलेली असते, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर तुला आम्ही फासावर लटकवेन, असं देखील प्रताप यांनी सचिनला सांगितलेलं असतं. त्यामुळे सचिन घाबरलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.